अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामतीच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार। पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। प्रत्यक्ष निवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये गोट्या गीते सापडत नाही तोपर्यंत तपास पुढे जाणार नाही। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचं वक्तव्य। तर आपल्याला न्याय मिळेल असं वाटत नाही असं म्हणत मुंडेंना अश्रू अनावर। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील विडणी गावच्या शिक्षकाचा भोंगळ कारभार। 10वीच्या बोर्डाचा पेपर तपासणीसाठी घेतली 6वीच्या विद्यार्थिनींची मदत। वैभव शेंडे नावाच्या शिक्षकाचा प्रताप। धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद। मुंबईतील परळमधील लोढा इमारतीजवळ शोरमा स्टॉल लावण्यावरून वाद। गुजराती रहिवाशांचा परिसरामध्ये स्टॉल लावायला विरोध। स्टॉल चालक अक्षितानं घेतली मनसे नेते अमित ठाकरेंची भेट। नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला। परीक्षा देऊन बाहेर पडताच 10 ते 15 जणांकडून हल्ला। घटनेमध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट। तर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। गोंदियाच्या सौंदड गावातील रुग्णालयामध्ये वेळेत ऑक्सिजन न मिळाल्यामुळे 2 मुलांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक पार पडली। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आरोग्यमंत्र्यांकडून आदेश। कोल्हापुरातील मुरगुड बाजारामध्ये उधळलेली म्हैस थेट घराच्या टेरेसवर जाऊन पोहोचल्यामुळे परिसरात गोंधळ। म्हशीकडून घराच्या टेरेसमधील सोलर पॅनल आणि झाडाच्या कुंड्यांची नाश। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा राज्यातल्या शेतकऱ्यांना फटका। परदेशात निर्यात होत नसल्यामुळे कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली। फळ आणि भाज्यांचे दर घसरल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी चिंतेत। परभणीच्या सेलू गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात पार पडला। गावातील केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून माऊलींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा प्रश्न कधी सुटणार? खासदार रवींद्र वायकरांचा संसदेत सवाल। तर दुपदरीकरण करण्याच्या कामासाठी कर्नाटक आणि केरळ सरकारकडून सहकार्य आवश्यक असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया। एनसीईआरटीच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये न्यायपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत धडा होता। त्याबाबत एनसीईआरटीनं सुप्रीम कोर्टात मागितलेली माफी कोर्टानं स्वीकारली। तसंच उलटसुलट माहिती पसरवणाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे कोर्टाचे निर्देश। आयपीएलच्या 19व्या हंगामाच्या 20 पहिल्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर। 28 मार्चपासून होणार यंदाच्या हंगामाला सुरुवात। तर पहिला सामना बंगळुरू आणि हैदराबाद या 2 संघांमध्ये बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवला जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।